हाँ कौन है आप? मानुस. मानुस. ओ माय गॉड, वेरी नाइस, वेरी नाइस. थैंक यू. 7 करोड़. फुग्या फुगलाय. हे गेलंय फुगून. पाहू काय फुगलाय तू सांग. अरे अरे अरे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एच जे व्लॉग्स. आज आम्ही जात आहोत बाबा खाटूश्यामला. आम्ही सर्व मित्रमंडळी जात आहोत. इथे बघा मी पण रेडी झालेलो आहे. आमची इथे पूर्ण पॅकिंग वगैरे होऊन गेलेली आहे. हे माझे कपडे, हे डुगूचे कपडे पूर्ण फुल बॅग भरून टाकले आम्ही, कारण की फर्स्ट टाइम जातोय. आम्हाला माहिती नाही तिथे काय कसं, कारण की पहिल्यांदा जातोय आम्ही. सो प्रिपरेशन काही सुटायला नको म्हणून सर्व कपडे वगैरे सर्व ठेवून घेतलेलं आहे. जे कमी लागलं कमी, जास्त लागलं जास्त म्हणून सर्व आधीच ठेवून घेतलेलं आहे. सो गाडी आमची रात्रीच्या 3 वाजेला आहे. 3 का 3:30 वाजेला गाडी. आम्ही लवकरच जाऊन बसू. आता आम्ही घरी आहे साकीगावला. आम्ही आधी स्टुडिओला जाऊन तिथे गाडी लावू पार्किंगला आणि मग तिथून रेल्वे स्टेशनपर्यंत पायी जाऊ मस्तपैकी. हे बघा मस्त बॅग वगैरे पूर्ण रेडी होऊन गेलेली आहे, पॅक होऊन गेलेली आहे. इथे मॅडमांची तयारी चालू आहे. आतापासूनच मेकअप करून ठेवताय, ब्रश वगैरे करून ठेवला. मग मेकअप असतंय. हा हे मला चढवलं यांनी इथे माथ्यावर. डुग्गूने मला चढवलं इथे माथ्यावर आणि मस्त आता बाई रेडी होऊन गेलेला आहे आमचा माणूस. मी पण रेडी झालेलो आहे. माझं काय आहे बाई, काहीच नाही. हे बघा आपल्या माणसांचं काही राहतच नाही. हे आपला एक झोला उचलला, निघाले, संपला विषय. आणि सर्वात एक स्पेशल गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, आम्ही आता निघू आणि उद्या सकाळी मुंबईला पोहोचू 10 किंवा 11 वाजेला. तर तिथे तर आपल्याला नाश्ता वगैरे करावा लागणारच आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा ट्रेनमध्ये वगैरे किती घाण जेवण असतं. सो त्याची पण आम्ही तयारी करून ठेवलेली ऑलरेडी, की आपला नाश्ता वगैरे ट्रेनमध्येच होऊन जावं. आम्ही घरूनच प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. तर काय केलं आहे आम्ही माहिती आहे का, चला दाखवतो तुम्हाला. कुठे गेला आपला तैला? हा आहे तैला आमचा. हे बघा मस्तपैकी ना शेवमुरमुऱ्याचे पॅकेट्स आम्ही रेडी करून ठेवलेले. शेवमुरमुऱ्याचे पॅकेट्स रेडी करून ठेवलेले मस्तपैकी 4-5 पॅकेट्स. मी कांदा, निंबू आणि सुरी सर्व घेऊन मस्त रेडी आहे. आपला दिनकर भाऊ आहे ना, तो टमाटे आणणार आहे. त्याला सांगितलं मी 5 टमाटे घेऊन ये, जेणेकरून आपण ट्रेनमध्ये भेळ बनवू शकतो. भाई रात्रीचे ना 12:08 झालेले बरोबर. लवकर जायचं सर्वांना. 3 वाजेची ट्रेन आहे, तर ऑब्विसली सर्व झोपलेच असतील. तर मी ना शेवमुरमुरे घेतले. तर मी आता आहे ना मी प्रँक करतो दिन्यासोबत. दिन्याला आता झोपेतून उठवतो मी. थांबा 1 मिनिट. हॅलो दिनेश, टमाटे घेतले का? काय? अरे केव्हाची बॅकपॅक करतोय तू? 2-3 तास झाले. बर. अंडरपॅन्ट किती घेतल्या? 2 का? मला एक द्यायचो. माझ्यासाठी बॅग घेऊन घ्यायचो ना एक्स्ट्रा. ऐक ना, टमाटे घेतले का खरंच? टमाटे मी कांदा, निंबू आणि सुरी घेतली. हा मी पण घेतलाय. फक्त तू एक काम कर, मी 2 कांदे, 3 निंबू, 1 सुरी घेतलीये. तर तू फक्त 5 टमाटे ठेव सोबत आणि तिखट. अरे काय गोष्ट करतो दिन्या, बिना टमाट्याची काय भेळ खाशील तू? अरे प्रत्येकाच्या घरी टमाटे राहतात. आता आमच्या घरी जॅकनं खाऊन टाकले झाले ना सर्व, नाही तर टमाटे असते. अरे काय यार, आजच टमाट्याची भाजी करणी होती का तेव्हा घरी बी? जाऊ दे, तू एक काम कर. आता एक कागदामध्ये ना तिखट आणि थोडंसं मीठ घेऊन घ्यायचे. बाई ऑलरेडी खूप लेट झाले आम्ही, त्यामुळे मी पडत जातोय. आता गाडी मी
आपल्या स्टुडिओच्या खाली पार्किंग लावली आहे. डुगूला स्टेशनवर सोडले आणि आता मी चाललोय स्टेशनला पळत. बाई फायनली पोहोचला मी बघा. गाडी आता 2 मिनिटात येणारच आहे. वाचले बोलो जय श्री श्याम बाबा की. जो डबा होता ना तो खूप मागे होता. खूप पडून पुढे यावं लागलंय. सो खतरनाक टाईम गेला होता डायरेक्ट. पण शेवटी बाबांनी बोलवलं होतं तर कसं काय ट्रेनने सुनारे बरं. सो पोचले बसले. आता जळगावला गाडी येते. जळगावालाच तर दिनू वगैरे बाकीचे सर्व जितके मेंबर आहे आमचे ते सर्व येतील आता मस्त. चल बाई फायनली आम्ही CST आलो आहे आणि आता इथून आम्ही थोडी शॉपिंग वगैरे करू. FSला जाऊ, शॉपिंग वगैरे करू मस्तपैकी. 9 लोक आहे आम्ही. शॉपिंग वगैरे करू आणि तिथून मस्तपैकी बँड्राला जाऊ. बँड्रापासून मग आमची पुढची गाडी आहे. तर चला आता CSTचे दर्शन घेऊया मस्तपैकी. चलो सर्व रेडी आहे. बॅग रेडी आहे आमच्या. हे बघा आमची पूर्ण टीम आहे. दिनकर भाऊ, मयूर भाऊ, प्रेम भाऊ. गावच्या बाजारात कसं फिरतोय तैली घेऊन फिरतोय दिनकर. दिने उचल. जळगावच्या बाजारात फिरतोय दिनेश. असं कर दिनेश असं का. आम्ही आलो आहोत FS काय म्हणतात FS लाईन ना. FS लाईनला आलो आहोत. सर्वांना शॉपिंग करायची काही ना काही. आणि यामध्येच झालं असं की हा गेलाय फुगून. कारण की याला कॉफी पाहिजे होती ते गाणेडी पण याला वडापाव फुगतला. फुग्या फुगलाय. हे गेलाय फुगून. पाहू तोंडा का तुझं. बोल कावर फुगलाय तू सांग. अरे 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 आप पडतोय मैदान सोडून. जातोय आम्ही थोडंसं खाऊ पिऊ आणि मग भाऊंना काहीतरी बुटं वगैरे घ्यायचे ते घेतले की निघू तिथून बँड्राला. बघा सर्व मस्त आता खुशीमध्ये जात आहे. आता आम्ही CST स्टेशनला जातोय पायी मस्त. तिथून आम्ही CST स्टेशनवरून बँड्रा जाऊ. बँड्रावरून मग आमची गाडी आहे. किती वाजेला आहे 3 वाजेला आहे ना. 3 वाजेला मस्त आमची गाडी आहे. 3 वाजेला बँड्रावरून बसू आणि सरळ जयपूर. इथे डुग्गेशने पण मस्त शॉपिंग केलेली आहे. दाखव. डुग्गेशची शॉपिंग आहे म्हणजे पुष्कर हिने पकडलंय फक्त. हे पुष्करसाठी ना आपला छोटा पुष्कर त्याच्यासाठी नाईट पॅन्ट आणि एक T-शर्ट आहे. किती अर्धा किलोमीटरचं स्टेशन आहे. वांद्र्यावरून बांद्र्यापर्यंत फुल पायी जातं. एवढं मोठं स्टेशन आहे आतापर्यंत बघितलं नाही. हे बघा इतकं लांब आहे. फुल लांबच लांब स्टेशन. हे सगळे थकून गेले बिचारे बॅगा पकडून. माग चांगली चांगली पडताय. संडास लागली काय काय माहिती. या चला चलो कालू बंदर. मला भाऊंचे डोळे तृप्त झाले खूपच. भाऊंसोबत आपण पण केले आपले डोळे तृप्त. नाही मी नाही केले. मला तर बायको आहे. ओ बापरे. कसं तेव्हा कसं. ओ बापरे. हे लागली बघा आमची ट्रेन इथे. फुल खाली अजून 5 वाजेला नाही गेली इथून. तर बाई आता रात्रीचे वाजले आहे 11 आणि आम्ही जातोय आता झोपायला. कारण प्रत्येकाचे सीट वेगवेगळे. इकडे खाली 2-3 लोक, तिकडे 2-3 लोक आणि आम्ही ज्या ठिकाणी ना त्या ठिकाणी इतक्या लेडीज आहे आणि ते तिथे गाणे म्हणताय सकाळपासून मस्त करताय. त्यांच्यामुळे झोप वगैरे काहीच लागली नाही. सकाळचे आम्ही फक्त जागीचे त्यांच्या दाखाने आम्ही इथे बसलेले. आता चालले तिथे. जय श्रीराम मित्रांनो. शुभ सकाळ झालेली आहे. आजची तारीख आहे 4 आणि ना आता आपण कोणत्या स्टेशनवर येते. आता आम्ही चित्तोडगडला आहे
तर आहे ना आता इथून राजस्थानला जाण्यासाठी आम्हाला अजून सॉरी 1 तास, जयपूरला जाण्यासाठी अजून 1 तास आहे. ट्रेन थांबलेली आहे मस्तपैकी आणि फुल एसीचा डब्बा आहे ना, फुल भयंकर. डायरेक्ट हातपाय असे गाठून गेलेले होते थंडीमुळे, खूप खतरनाक. बाहेर आला थोडं बरं वाटते सर्व. आता थोडं पाय वगैरे मोकळे करायला बाहेर आले बघा. मी आता जस्ट उठलो, भाऊंचा फोन आला होता. सर्व थोडं आता रिलॅक्स करत आहे. नाही भाऊ प्रेम कसं वाटतंय हो? काहीच नाही, दरवाजा खोल खाल मध्ये जागी गेली. चला हे बघा हा कोण आहे बाप्पा? माणूस. ओ माय गॉड, व्हेरी नाईस. थँक्यू. 7 करोड. तर चला मित्रांनो, ट्रेन चालू होती आता. इथून थेट ट्रेन थांबेल जयपूरला. राजस्थान उतरले फायनली आणि इतकी भयंकर गरमी इथे आतापासूनच खतरनाक. म्हणजे आमच्याकडे तर पावसाळा इथे डेंजर गरमी आहे बघा. सर्व घामाने एकदम लथपथ झाले. फायनली खाटूसाठी आम्ही निघालो आता. म्हणजे आपण कुठे जातो आता? आधी सिंदखेड बस स्टँडला. म्हणजे तुम्ही जर कधी जयपूरला आले आणि खाटूश्यामला जायचं ना, तर आधी जयपूरला आले मस्त ऑटो करायची. 20-20 रुपये घेता पर पर्सन ऑटो करायची आणि इथून जायचं सिंदखेड बस स्टँड. सिंदखेड बस स्टँड वरून गेल्यानंतर तुम्ही तिथून बस करा आणि सरळ खाटूला जा. मग तिथे तुम्हाला रूम घ्यायची वगैरे ते तुम्ही काही पण करू शकता. सो आता आम्ही इथून निघालोय आणि भाई एक लक्षात ठेवा, इथे नाही येताना कॅप नक्की घेऊन या. कारण तुम्ही जर कधी आता इथे येत असाल या दिवसामध्ये, जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये, तर टोपी वगैरे आणणं विसरू नका. कारण इथे खतरनाक गरमी, एकदम खतरनाक जबरदस्त. म्हणजे फुल घामाने भरलेलो आहे आम्ही. काय वाटेल? काय वाटेल? एक्साइटमेंट एक नंबर. दिनेश, हा कसं वाटतंय? मस्त. तर चला आता इथून आम्ही काय 5 का 10 मिनिटाचा रन आहे, फक्त 5 का 10 मिनिटाचा रन आहे. मग बस स्टँडवर आम्ही पोहोचून जाऊ. आम्ही 2 रिक्षा गेलेले. एका रिक्षात किती आहे आपण? एका रिक्षाला आम्ही 4 जण बसलेले आणि मागे एक रिक्षा येते त्याच्यात मध्ये 5 जण येत आहे. आता आम्ही जयपूरहून निघाले. लय कष्टानं बस मध्ये बसले. पैसे होते नाही, बिचाऱ्यांना चिल्लर जमा करून पैसे भरले. बाकीयांचे मलाच भरणे पडले. असं मी म्हणणार नाही सगळ्यांना. पैसे आणले बिचाऱ्यांना, फक्त कॉन्ट्री करणं पडेल. कॉन्ट्री लवकर भेटावी अशी माझी इच्छा आहे. आमचे निवेदन लवकर पास करावं. पैसे इन्व्हेस्टमेंटचे वरतून आम्हाला रिफंड पण भेटावं. जयपूरवाल्यांना लवकर चांगल्या बसात एसी मध्ये करावं असं आम्हाला वाटतं. आमचे समर्थक दीपक भाऊ माडी, दिनेश भाऊ नाईक, मयूर उमराडे सगळे परेशान आहे. थोडे नजारे वाढवायला पाहिजे. दिनेश भाऊ काय भाऊ 120 रुपयामध्ये पण एसी बस होती आणि 120 रुपयात साधी बस होती. यांना साध्या बस मध्ये बसवलं आणि एवढ्या जागा देऊन म्हणे जागा अशा जाग्यात बसवलं की खालून पण गरम लागतं आणि वरून पण गरम लागतंय. अजून म्हणून अंदा आहे क्या जागा नाही दिख रही क्या असं बोलला आम्ही. काही पण म्हणता का हो भाई? सर्व जितकी गर्दी दिसते ना, सर्व खाटूश्याम जाते. बस भरून पूर्ण फुल बस भरली बघा. दिनकर, दिनकर फुल गाड्या भरून फुल खाटूश्याम जात आहे. इतकी जबरदस्त गर्दी. तर भाई फायनली आता आम्ही पुण्यातच आहोत. खाटूमध्ये खूप भयंकर प्रमाणात एक्साइटमेंट जी आहे मनामध्ये ती होते. आणि बस थोड्याच मिनिटांमध्ये आता आम्ही जयपूरने थोड्याच मिनिटांमध्ये आता आम्ही खाटूला पोहोचणार आहोत आणि बाबाचे दर्शन घेणार आहोत. खाटूश्याम मध्ये खूप प्रसन्न वाटतं इथे उतरल्यानंतर. सकाळपासून 9 वाजेपासून जी ट्रेन थांबलेली ना, 9 वाजेपासून तर आता 1 वाजलंय. म्हणजे इतक्या तासाचा प्रवास फायनली आता संपलेला आहे आणि खूप प्रसन्न वाटतंय. कधी आम्ही आमच्या रूम मध्ये जाऊ, चेंज करू आणि कधी बाबाचं दरबारात जाऊ. खूप म्हणजे फिलिंग खतरनाक आहे एकदम, सांगू पण नाही शकत एवढी जबरदस्त आहे. बघा आमचे सर्व मित्रमंडळी पण उतरताय आता. उतरले ना सर्वे?
सो हाय एव्हरीवन, आम्ही आत्ताच इथे पोहोचलोय खाटू श्यामला. आणि तसं तर आपण आपल्या भुसावळची पाणीपुरी खात राहतो. सो ट्राय करू आज इथली रिंगसची पाणीपुरी. बघूया कशी टेस्ट आहे ती. चला, सर्व आमची पलटण उभी राहिली आहे. आम्ही पण आता स्टार्ट करणार आहे खाणं. बघू कशी. खूप जास्त बोललं पण जात नाहीये, आवाजावरून समजतच आहे. खाऊन झाल्यावर सांगतो आम्ही कशी होती पाणीपुरी. तोपर्यंत बाय बाय. नुकतीच पाणीपुरी खाऊन झाली आमची आणि छान होती. टेस्ट जरा वेगळी होती. आपल्या इथे पाणी तिखट असतं, यांचं पाणी थोडं आंबट असतं. तर आता माझ्या समोर आहे जय श्री श्याम हे द्वार दिसतंय आपल्याला. तर ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. आता आम्ही रूम वगैरे बघू, फ्रेश वगैरे होऊ, जेवण वगैरे करू आणि मग संध्याकाळी दर्शनाला जाऊया. आणि तुम्ही पण आमच्या सोबत दर्शन घ्यायला नक्की या. भाई फायनली रूम भेटलेली आहे मला. रूम कुठे भेटली माहिती का? बघा मला दाखवतोय. हे अनमोल रत्न म्हणून एक जागा आहे. हा, हे राधा राणी पॅलेस आहे बघा. हे समोरच आहे ना, इथे आम्ही रूम घेणार आहे. तुम्ही जर कधी जयपूर येत असाल बाबा खाटू श्यामच्या दर्शनाला, तर हे बघा, तुम्ही जसे ह्या सेंटर पॉइंट मध्ये आले, जिथे ही हे बघा, हा असा हात आणि हातात बासरी असलेला असा हा एक स्तंभ आहे. इथे तुम्ही आले ना, तर इथून स्ट्रेट जागा आहे बघा. इथून अशी स्ट्रेट जागा आहे. इथून सरळ यायचं. इथे राधा राणी पॅलेस म्हणून आहे. इथल्या रूम्स वगैरे, म्हणजे मी तर नाही आलो, बट माझे फ्रेंड्स जे ना हे समोर चालताय, या आधी खूप वेळा इथे येऊन गेलेले आहे. सो त्यांना माहिती आहे की इथे बेस्ट, म्हणजे आजूबाजूचं जितकं पण आहे सर्वांपेक्षा बेस्ट इथे रूम मिळतील. सो तुम्ही पण येत असाल तर सर्वात सेफ आणि बेस्ट प्लेस आहे, तर इथे या तुम्ही नक्की. तर भाई फायनली आम्हाला रूम भेटली आहे 402 नंबरची. 420 भेटायला पाहिजे होती पण 402 भेटली, म्हणजे आम्ही सुधारले वा. सर्व मंडळी आलेली आहे. मुलींची रूम तिकडे. बाय टुगेश भैया. म्हणजे ही रूम आमची होती का? तुम्ही 4-3 पोरी काय करता नाही ते? तुम्ही बरोबर नाही, तसं काही नाही. मोठी रूम आहे. संडास दिदी. तर चला भाई, थोडासा आराम करू, स्नान वगैरे करू, फ्रेश वगैरे होऊ मस्त पैकी आणि जाऊ बाबाच्या दरबारात दर्शन घेण्यासाठी मस्त पैकी. कुलदिया पॅलेस, राधा राणी पॅलेसच्या बाजूची हॉटेल, तिथे आम्ही थांबलेले, स्टे केलेला आहे आम्ही तिथे. आणि सर्व आराम करताय. आम्ही प्रेम भाऊ, मयूर भाऊ, दिनकर अप्पा, मी, आम्ही सर्व टेरेसवर आलो बघायला की काय दिसतो इथून. तर भाई जन्नत आहे, जन्नत बघा. फुल माहोल. इथून बाबा श्यामचं हे गेट आहे बघा, जय श्री श्याम लिहिलेलं आहे गेटवर. आणि गर्दी बघा मित्रांनो, जबरदस्त प्रमाणात गर्दी इथे. जवळजवळ 1 किंवा 1.5-2 किलोमीटर पासूनच इथे गर्दी चालू झालेली बघा. हे बघा, इथे आमचे मित्र एन्जॉय करताय मस्त पैकी. काय म्हणता मयूर? दिनेश काय? जय श्री श्याम, जय श्री श्याम. बघा इथे पार्किंग आहे. तुम्हाला पार्किंग वगैरे काय असेल, जर का तुम्ही कार घेऊन येत असाल तर इथून सरळ तुम्ही आले, गेटातून एंट्री केली, इथे तुम्ही पार्किंग करू शकता. जर कधी तुम्ही 4 व्हीलर वगैरे काही आणत असाल, तर मोठी गाडी आणत असाल तरी सुद्धा तुम्ही इथे पार्किंग करू शकता. आणि इथे संध्याकाळच्या वेळेस जबरदस्त माहोल बनलेला असतो. तुम्ही शॉपिंग करा वगैरे, जे घ्यायचं ते घ्या, फिरा, एन्जॉय करा, जबरदस्त एकदम. तर चला आता आम्ही पण रेडी होतो आणि बाबा श्यामच्या दर्शनाला जातो. कारण की आराम वगैरे भरपूर झालेला आहे. ज्या गोष्टीसाठी आम्ही इथे आलेलो आहे, ज्या गोष्टीची एवढी जबरदस्त एक्साइटमेंट आहे, ती गोष्ट आज कम्प्लीट करायला आम्ही जातोय. त्या गोष्टीच्या जवळ आम्ही जातोय, म्हणजे आमचे बाबा श्री श्याम. तर चला जाऊया. किती लोक इकडे घेतात आता चहा. यापूर्वी मी चहा घेण्यापासून सक्त मनाई केली, तरी सुद्धा हिने चहा घेतली आज. नाही, पण ती कुल्हडवाली मी पहिल्यांदा ट्राय करते. कुल्हडवाली आहे. कुल्हडवाली असो का काही असो, चहा असते. फायदा आपला ना, ग्लास घेऊन घेऊ ना सोबत. आणि काय करशील त्या ग्लासला सोबत? तुला काय माहिती काय मस्त आहे तो. ही 10 रुपये देतो, त्याचा फायदा स्वतः शरीर करा. तर ते चहा पिऊन अख्खा फक्त ग्लास साठी. रोज पिते मी, रोज पिते. जाऊ दे, आज माफ केलं तुला. आज माफ केलंय. रोज प्यायची नाही पण. बघा मित्रांनो किती गर्दी इकडं.
संध्याकाळची वेळ आहे, 5 वाजलेले. सर्व लोक जात आहे मंदिराकडे इकडे आणि खतरनाक गर्दी एकदम. आम्ही पण जातोय मंदिरात. आता आम्ही इथे 4-5 लोक जमलेलो आहे. बाकीचे लोक येत आहे मागून, त्यांची वाट बघताय आम्ही. बाकीच्यांना इथली चाय प्यायची, मारवाडी चाय म्हणजे इथले काहीतरी स्पेशल आहे असं ऐकलंय. तर बघूया आता. म्हणजे मी तर नाही, मी चहा पण बाकीचे पित आहे. यांनी थोड्या वेळा पहिले चहा पिलेला आहे, परत चहा पित आहे. हो, थोड्या वेळा पहिले चहा पिला तुम्ही, तरी चहा पिताय. तुम्ही आताच थोडा वेळ या माणसाने आता 3 वेळा चहा पिली, ही 4थी चहा यायची. काय वाटतंय? आणि भारी आहे, एक नंबर. 3 वेळा चहा पिल्यानंतर आता हे 4थी चहा पितोय. तर चला आता हे चाय पिताय, तोपर्यंत मी पण यांना थोडं प्रोत्साहन देण्यासाठी थोडीशी पिऊन बघतो. एक चहा मध्ये 2 करू आम्ही. मी चहा कधीच पित नाही, पण आज इथे आलोय तर थोडस मी पण घेऊन बघतो, टेस्ट करून बघूया. कारण की जिथे जातो आपण तिथलं थोडंसं काहीतरी टेस्ट करायलाच पाहिजे. सो मी करतो टेस्ट आणि बघूया कसं आहे. चला भाई, मी आतापर्यंत 4 किंवा 5 वर्षापासून कधी चहा पिलेलो नाही. आता पहिल्यांदा मी चहा पितोय. हे बघू आता. या माणसाच्या 6वी चहा आहे, तर या माणसाला चहा पितोय. खरंच चाय खूपच जास्त स्वादिष्ट आणि काय म्हणतात आपण त्याला, खूप सुंदर आहे. चाय पिऊन बघताय डोगू मॅडम. कशी आहे? मस्त मस्त, म्हणजे शब्दात आपण सांगू नाही शकत त्याची चव. मस्त आहे. असं ते एक मातीची चव आणि चहाची चव मिक्स होऊन जो काही स्वाद होतोय ना, तो एक नंबर आहे. मस्त आहे. ओके. तर भाई, तुम्हाला जर कधी ही चहा प्यायची असेल ना, तर तुम्ही इथे येऊ शकता. बघा, पुष्कर की प्रसिद्ध मारवाडी चाय ही म्हणून तुम्ही पिऊ शकता. या दादांकडे ही चहा मिळते, तुम्ही इथे येऊन पिऊ शकता. 10 किंवा 15 रुपयाला येते ही चहा. लाईन मध्ये लागले आणि इथून तर समजा आता गर्दी नाहीच आहे, एकदम कमी आहे. तर पुढे बघूया किती गर्दी आहे. आय थिंक खूप जास्त जबरदस्त प्रमाणात गर्दी असणार आहे पुढे, कारण की बाहेरून जेव्हा मी येत होते तेव्हा दिसत होते खूप सारे लोक चालताना मला. सो चलो देखते अभी. डुग्गेश माझ्या पुढे पुढे चालतोय. डुग्गेश इकडे बघ. डुग्गेश चालतोय, पूर्ण गँग एकामागे एक चालते इथे. खूप जबरदस्त. सकाळी नाही, पूर्ण भरलेलं राहील, खूप खतरनाक भरलेलं राहील उद्या. ओके भाई, तुम्ही गर्दी बघू शकता, किती खतरनाक प्रमाणावर गर्दी आहे. आणि ते बघा आपले बाबा तिथे बसलेले बघा. पर ते लाईव्ह चालू आहे पूर्ण आत मंदिरातलं. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं भाई ते बघून. खतरनाक एक्साइटमेंट अशी एकदम प्लस होऊन गेलेली आहे. जबरदस्त वाटतंय एकदम. डुगेशला विचार, काय वाटतंय, फील काय येतोय? एक्साइटमेंट आहे की मध्ये कसं असेल. आणि पहिल्यांदाच आलोय आपण इथे, तर भरपूर सारी एक्साइटमेंट आहेच. भाई पहिल्यांदा आलोय, खूप साऱ्या मनात खूप काही अपेक्षा, खूप सारं काही बाबाबद्दल म्हणजे खूप. श्याम भगवान की जय. सो गाईज, रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि आम्ही सर्व इथे आता आलेलो रूमला. खूप जास्त थकलेलो आहोत आम्ही. आणि मंदिराचा पूर्ण व्ह्यू ना मला घेता नाही आला आज, कारण आहे ना तिथले जे सिक्युरिटी होते तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ घेऊन नाही दिला. ते म्हणत होते की अलाव नाही आहे सर. सो मोबाईल आम्ही तिथे बंद करून टाकला आणि त्यानंतर माझा मोबाईल पण डेड होऊन गेला होता. सो उद्या मी नेक्स्ट पार्ट बनवणार आहे. आजचा पार्ट इथेच एंड होतोय. आणि तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या, जेणेकरून अजून असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. आणि सपोर्ट करा मित्रांनो. नेक्स्ट पार्ट उद्या येणार आहे, तर रेडी राहा. ठीक आहे, चलो बाय, गुड नाईट, टेक केअर.